हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आता वाटेल गुड मॉर्निंग करणारी तेजश्री आज गुड इव्हनिंग करते. तर आज मी लास्ट टाईम तुम्हाला मिनी व्लॉगमध्ये डे 5मध्ये बोलली होती, तसं मी आता संध्याकाळी आमच्या इथे जत्रा भरली होती, मालवणी जत्रा बोलतात त्याला, तिथे गेली होती. आणि आज काम चालू असल्यामुळे आम्ही गाडी बाहेरच पार्क केली आणि चालत चालत आम्ही सर्व जे जत्रेच्या बाहेर दुकानं लागतात ती बघत बघत आम्ही चालत गेलो. जत्रेच्या बाहेरच खूप सारी खेळण्यांची दुकानं पण लावली होती. म्हणजे जत्रेमध्ये किती मजा असेल बघा तुम्ही. नंतर आम्ही एंट्री केल्यावर आम्हाला श्री देव गिरोबा मंदिराची प्रतिकृती साकारली होती, ती आम्ही पाहिली. आम्ही पाया पडू शकत नव्हतो कारण आमच्या गावी जरा कोणीतरी ऑफ झालं असल्यामुळे आम्ही नाही पाया पडला. नंतर आम्ही जत्रा फिरायला सुरुवात केली. त्याच्यानंतर आम्ही बघितलं तर दशावतार नाटक सुरू झालं होतं. मालवण लोकांचं फेमस असतं हे. आणि ते नाटक सुरू झालेलं आम्ही बघत होतो. थोड्या वेळ थांबलो, खूप मजा आली आणि म्हटलं आता खूप जास्त वेळ थांबायला नको, जत्रा फिरली पाहिजे. बघितलं तर खूप लोकं जमली होती नाटक बघायला, आवडीने लोकं बसली होती. मग नंतर आम्ही जत्रा फिरायला सुरुवात केली, एक एक दुकान फिरायला सुरुवात केली. तर खूप छान छान वेगवेगळ्या प्रकारची दुकानं होती, ज्वेलरीपासून मासे वगैरे, खूप मसाले वगैरे, खूप छान छान दुकानं होती. आणि खूप गर्दी असल्यामुळे मग आम्हाला एक युनिक दुकान दिसलं. त्याच्यात म्हणजे काय बोलतात, खेळण्याचंच दुकान होतं. ते युनिक होतं, ते लाकडी खेळणी आणि रुखवतीसाठी पण तुम्ही इथून खेळणी ऑर्डर करू शकता. त्याच्यानंतर आम्ही मच्छी, विळी जी मालवणी लोकांची स्पेशालिटी विळी आहे, स्पेशल मालवणी मसाले, ह्या सगळ्यांची दुकानं बघितली. मग नंतर आम्हाला कोकम घ्यायचे होते, तर आम्ही कोकम बघितले आणि खूप शॉपिंग खूप अशी केली नाही, पण एक्सप्लोअर खूप केलं. प्रकाश तेल बघत होता कुठचं छान छान, आणि तिथे खाण्याचे स्टॉल पण खूप होते. त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो तर बघितलं आम्हाला एक पानाचं दिसलं, तर तिथे प्रकाश फायर पान खात होता. तर माझी टाईन आली. प्रकाशने ह्याच्या अगोदर खाल्लं आहे पण मी कधीच नव्हतं खाल्लं होतं, तर माझी रिॲक्शन बघा काय. मला तर खूप भीती वाटत होती की काय आग लागते की काय तोंडात, पण नाही, छान. मी खूप कन्फ्यूज होती पण छान वाटलं मला. त्याच्यानंतर आम्ही म्हटलं की पुढे जावं, तर पुढे एक्सप्लोअर करावं. तर खेळण्याचं झालं, सगळं चेक केलं. त्याच्यानंतर छान एक पाळणा, आकाश पाळणा वगैरे, गेमिंग झोनमध्ये आम्ही गेलो. गेमिंग झोनमधून बाहेर आल्यावर आम्ही आईस्क्रीम, एक युनिक आईस्क्रीमवाला होता, हे मी कधी पाहिलं नव्हतं, मी फर्स्ट टाईम बघितलं. पण ह्याच्यात खूप मेहनत असते. तर ती आईस्क्रीम खाल्ली. वेगवेगळे फ्रूट्स कट करून तो ही आईस्क्रीम बनवतो आणि आम्ही ही आईस्क्रीम खाल्ली आणि आमची संध्याकाळ अशी घालवली.